भावांनो बहिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आहे। तर मी आज कोबीची भाजी बनवणार आहे। तर एक कोबी घेतलेली आहे मी, एकदम फ्रेश कोबी आहे ही। तर इथं कोथिंबीर घेतलेली आहे, एक लसूण घेतलेला आहे, पावणा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, एक टोमॅटो घेतलेला आहे। तर आता ह्याला मी भाजून घेणार आहे हलकं लालसर, आणि याला जाडसर वाटण करून घ्यायचं आहे ह्याचं। आणि हे लसूण आणि हे कोथिंबीर ह्याचं वाटण करून घेणार आहे मी, आणि ह्याला आता बारीक चिरून घेणार आहे। भावांनो बहिणींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार आहे। तर मी आज इथं कोबी बनवणार आहे। तर एकदम फ्रेश कोबी आणलेली आहे मी। तर ह्याला आता बारीक चिरून घेते, आणि इथं पावणा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, आणि एक टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतले, लसूण घेतलेलं आहे। तर आता ह्याचं मी वाटण करून घेणार, आणि एक टोमॅटो आहे याला बारीक चिरून घेते मी, आणि हे लालसर भाजून घेऊन आणि याला जाडसर वाटून घेते, आणि ह्याला बारीक चिरून घेणार आहे। तर इथं कढई गरम होण्यासाठी ठेवले मी। तर आता तेल टाकते। तर तेल टाकून झालेलं आहे। तर गरम होण्यासाठी थोडं टाइम ठेवते। तर इथं तेल गरम झालेलं आहे। तर मी आता हे वाटण टाकून घेते, लसूण आणि कोथिंबीर ह्याची फोडणी देते। तर ह्याला खाली वरी करून घेते असं छान असं तळून झालेलं आहे। आणि बारीक चिरून टोमॅटो घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा। तर आता हे घालते मी, आणि मीठ घालते 2 चमचे। तर टोमॅटो आपले आहेत ना, तर हे मऊ पडते मिठामुळे, आणि थोडं टाइम मी झाकण ठेवून घेते। मी आता झाकण उघडते। टोमॅटो मस्त मऊ झाले। तर बघा, आणि आता इथं लाल तिखट घालते मी 3 चमचे। हा घरचाच मसाला आहे। आणि काश्मीरी पावडर 1 चमचा घालते। हळद थोडीशी घालते, आणि ह्याला परतून घ्यायचं आहे असं। तर कलर खूप छान आलेला आहे बघा। आणि जे हे शेंगदाण्याचं वाटण करून घेतलेलं आहे मी, जाडसर वाटलेलं। तर आता हे घालते, ह्याला पण खाली वरी करून घेते। तर छान असं खाली वरी करून झालेलं आहे आता। आणि ही बारीक कोबी चिरून घेतले मी, धुवून स्वच्छ ह्याला चाळणमध्ये काढून घेतले। तर आता हे टाकणार आहे। भाजीला मी इथं खाली वरी करून घेते। तर छान अशी परतून झालेली आहे भाजी। तर आता इथं मी 1 ग्लास पाणी घालते। तर हे वाटण केलेलं आहे, तर हे धुवून टाकते मी। तर ह्याला खाली वरी करून घ्यायचं आहे, हे बघा असं एकदम आपली भाजी कोबीची झणझणीत झालेली आहे। तर तुम्ही पण असंच बनवा घरी, तुम्हाला पण आवडणारच ही भाजी। जसं मी बनवलंय तसं बनवून बघा तुम्ही। तर मी आता याच्यावर झाकण ठेवते, आणि एक 20 मिनिटं शिजण्यासाठी ठेवणार आहे। तर आता इथं मी मध्यम गॅस करते। 20 minutes later. इथं 20 मिनिटं झालेली आहेत। तर भाजी शिजून आता तेलामध्ये आलेली आहे। तर बघू शकता, मी आता गॅस बंद करते। भाजी बरोबर खायला गरम गरम चपाती। तर मी तुम्हाला एक घास खाऊन दाखवते। छान झालेली आहे भाजी, तुम्ही पण बनवा आणि मला कळवा। तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। करून
तयार आहे. तर मी एका डिशमध्ये काढून दाखवते.